मध्ये बघू. मी आज मीटिंग अटेंड नाही करणार. आय विल नॉट अटेंड द मीटिंग. प्रश्न बनवायचा आहे तर काय मी मीटिंग अटेंड करणार आहे, काय मी मीटिंगला उपस्थित राहणार. विल आय अटेंड द मीटिंग, विल आय अटेंड द मीटिंग, विल आय अटेंड द मीटिंग. मी मीटिंगला उपस्थित राहणार, क्वेश्चन मार्क. मी मीटिंगला उपस्थित नाही राहणार, विल आय नॉट अटेंड द मीटिंग, अगेन क्वेश्चन मार्क. असं आहे. आय शॅल प्ले क्रिकेट. मी आज क्रिकेट खेळणार, सर्टेनिटी नाही आहे मात्र. आय शॅल प्ले क्रिकेट, सर्टेनिटी नाही आहे. जोराने बोललं तरी काही फरक पडत नाही, शाल आलेला आहे. आय विल प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळणार. रमेश अँड आय विल प्ले क्रिकेट, रमेश आणि मी दोघे मिळून क्रिकेट खेळणार. रमेश आलाय आणि आय दोघं आलाय, विल येईल. इथे गोव्याला जाणार, आय विल गो टू गोवा. आय विल गो, इथे टू आला आणखी. आय विल गो टू गोवा, त्या शहराच्या नावाच्या आधी ला. आय विल गो टू गोवा. तुम्हाला शिकवेल मी सगळं, कंजंक्शन, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन कसे कुठे केव्हा वापरायचे. आय विल गो टू गोवा. ओके. आता नाउन शिकवता शिकवता तुम्हाला बाकीचे बी पार्ट्स ऑफ स्पीच हे सांगतो, टाइप्स ऑफ वर्ड्स जे आहे ते सांगतो. आता फी पहा काय नाउन आहे, प्रॉपर वर्ड आहे. आलं का लक्षामध्ये. एका फुल फॉर्मचं ते शॉर्ट फॉर्म आहे, पण त्याला सध्या आपल्याला काय म्हणता येईल, प्रॉपरच म्हणता येईल. फिफा. फिफा म्हटलं म्हणजे आपल्या लक्षात येऊन जातं एक गव्हर्निंग बॉडी जी फुटबॉलचे मॅचेस ऑर्गनाइज करते, गव्हर्न करते. आलं लक्षात. प्रॉपर नाउन आहे. तुमचं जे स्वतःचं नाव आहे ना ते प्रॉपर नाउन आहे. आणि तुम्हाला कॉमनली जे म्हटलं जाते, जर बॉय असेल तर हा किंवा गर्ल असेल तर त्याला काय म्हणतात, विचार करा, पुस्तकात बघा आणि सांगा, मी पुढे शिकवणारच आहे. आणि आय, वी, ही, शी, इट, यू, दे हे प्रोनाउन आहे, नामाऐवजी वापरलेले शब्द आहे प्रोनाउन. आपण वामन, श्याम, मनोहर, प्रभाकर न म्हणता त्याच्या ठिकाणी ही वापरतो. ते ही हे काय आहे, नामाऐवजी वापरलेला एक आहे, प्रोनाउन आहे. आपण सिंपल फ्युचर टेन्स शिकवतो, त्याच्या पुढे येणारच आहोत. तर वी शॅल प्रोव्हाइड फूड द नीडी पीपल, आम्ही गरजू लोकांना अन्न प्रोव्हाइड करणार. नाही म्हटलं तर म्हणायचं असेल तर वी शॅल नॉट प्रोव्हाइड असं बोलते. वी शॅल नॉट प्रोव्हाइड